अंगावर खाकी वर्दी चढवून आपल्या कुटुंबाची गरिबी दूर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान दुर्दैवी अंत झाला। 1600 मीटर धावण्याची शारीरिक चाचणी सुरू असतानाच हा तरुण मैदानावर कोसळला आणि त्याची प्राणज्योत मालवली। छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली। या घटनेमुळे भरती प्रक्रियेसाठी आलेल्या हजारो उमेदवारांमध्ये मोठी शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार संग्राम धोंडेराम शिंदे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला होता। शनिवारी सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास 1600 मीटर धावण्याची मैदानी चाचणी सुरू झाली। संग्रामने उत्साहात धावण्यास सुरुवात केली होती, मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो धावपट्टीवरच कोसळला। या घटनेनंतर भरती प्रक्रियेत काही काळ खंड पडला होता। आपल्या डोळ्यांदेखत एका सहकार्याचा मृत्यू झाल्याने मैदानावर उपस्थित असलेल्या इतर उमेदवारांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले। पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांनी शारीरिक चाचणीपूर्वी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि अतिरिक्त ताण घेऊ नये असे आवाहन या निमित्ताने केले जात आहे।